काँग्रेस नेते सुनील केदार यांना विधानसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न केदार यांनी नागपूरच्या सत्र न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात आवश्यक अर्ज केला नसल्याने प्रश्न उपस्थित। कृषी विभागातील जेडीआय आस्थापना पद नियम आणि शासन अध्यादेश डावलून भरण्यात आल्याने कृषी विभागातील लिपिकांनी पुकारला संप। कृषी विभागातील सर्व कामे खोळंबली। रोहित पवारांच्या कंपनीने केलेल्या फसवणुकीविरोधात अहमदनगरच्या कर्जत तहसील समोर शेतकऱ्यांचं उपोषण। आपली जमीन बारामती ॲग्रो कंपनीला विकली, मात्र कुठलेही पैसे न देता जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। सरकारने मागण्या मान्य न केल्यास 1 नोव्हेंबरपासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद करणार। अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाचा निर्णय। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळील निळगव्हाण येथे 5.38 हेक्टर क्षेत्रात डाळिंब इस्टेट स्थापन करणार। मंत्रिमंडळाने दिली मंजुरी, त्यासाठी 53 कोटी निधीची तरतूद। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती। आईची हत्या करणाऱ्या मुलाची फाशी हायकोर्टाकडून कायम। 28 ऑगस्ट 2017 मध्ये कोल्हापुरातील माकडवाला वसाहतीतील घटना। आरोपी समाजात राहण्यास योग्य नाही, कोर्टाचा निर्णय। नवरात्रीनिमित्त कोल्हापुरातल्या रंकाळा परिसरात नागरिकांची अंथरूण पांघरून धुण्यासाठी गर्दी। अंथरूण पांघरून उन्हात वाळत घातल्याने रंकाळा कलरफुल, याचं ड्रोन दृश्य। सोलापूरच्या अकलूजमध्ये नीरा नदीत बुडून 2 तरुणांचा मृत्यू। गाडी धुवायला आणली असताना घडली घटना। मजुरांच्या टेम्पोला टिप्परची धडक, एका महिलेचा मृत्यू, 24 मजूर जखमी। नागपूर नागभीड राष्ट्रीय महामार्गावरील घटना। घरासमोर उभ्या असलेल्या एका 11 वर्षीय विद्यार्थ्याला स्कूल व्हॅननं चिरडलं। भंडारा शहराजवळील भोजपूर येथील घटना। व्हॅन चालकाविरुद्ध भंडारा पोलिसांनी दाखल केला गुन्हा। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा येथे कंटेनर थेट भिंत तोडून आश्रमशाळेच्या आवारात। अपघातात कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवरील गोळीबार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, यात माझा कुठलाही संबंध नाही। शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांची प्रतिक्रिया। वर्ध्याच्या सेलूत महाविकास आघाडीचं जन आक्रोश आंदोलन। आंदोलनादरम्यान अभ्युदय मेघे यांची विद्यमान आमदारांवर टीका। विद्यमान आमदारांनी 10 वर्षात काय केलं, मेघेंचा सवाल। बदलापूर नगरपालिकेत सकल मराठा समाजाचा राडा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप। अविनाश देशमुख यांनी बांधकाम विभागाला लावलं नोटांचं तोरण। महाडच्या शेलटोली गावात भिंत कोसळल्याने 3 जण गंभीर जखमी। जखमींमध्ये महिला आणि बालकाचा समावेश। अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार। कोरपना येथील खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार। आरोपी शिक्षक अमोल लोडे फरार असल्याची माहिती। मराठ्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण पूर्ववत करा आणि हैदराबाद गॅझेट लागू करा, या मागणीसाठी परभणीत सुभाष जावळेंचं 7व्या दिवशीही उपोषण सुरूच। जावळे यांची प्रकृती खालावत चालली आहे, मात्र ते आंदोलनावर ठाम। परभणीत मराठा कार्यकर्ते आक्रमक। सुभाष जावळेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलक उतरले रस्त्यावर। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर केलं रास्ता रोको आंदोलन, जोरदार घोषणाबाजी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा येथे कंटेनर थेट भिंत तोडून आश्रमशाळेच्या आवारात। अपघातात कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20व्या युवा महोत्सवाचं झालं उद्घाटन। 4 दिवस चालणाऱ्या यंदाच्या महोत्सवात 62 महाविद्यालयांकडून 1800 विद्यार्थी सहभागी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।